हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत नॉर्थ इंडियन स्टाईल कढी पकोडा कसा बनवायचा। तर आपण घरामध्ये बऱ्याच वेळेस कढी पकोडे बनवतो, पण आज आपण एकदम नॉर्थ इंडियन स्टाईलने कढी पकोडा बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीकडे वळूया। तर या ठिकाणी मी 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाव चमचा मीठ आणि सोबतच त्यामध्ये आपण टाकणार आहोत पाव चमचा हळद। जर तुम्हाला हळद टाकायची नसेल तर तुम्ही ती स्किप सुद्धा करू शकता। त्यानंतर आपल्याला हे सुके जिन्नस छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून पाणी यामध्ये टाकून जे पिठाचे छोटे छोटे गोळे वगैरे बनतात तर ते आपल्याला बनू द्यायचे नाही। त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून यामध्ये आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेल की मला एकूण किती पाणी लागलं। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून जे पूर्ण जे पिठामधले गोळे वगैरे गुठळ्या म्हणू शकतो आपण त्यांना, तर ते बनत नाही असं केल्याने, किंवा मग तुम्ही जर एकदम असं पाणी टाकलं तर ते बनण्याची खूप जास्त शक्यता असते आणि मग ते लगेच मुळत नाही आणि खूप जास्त टाईम लागतो। तर या ठिकाणी अशा प्रकारे मी छान असं हे पीठ जे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे, तर ते बॅटर आपण या ठिकाणी तयार करून घेतोय। तर यामध्ये आपल्याला कांदा वगैरे काही टाकायची गरज नाही आहे। जसं आपण भजी वगैरे बनवतो तर तशा प्रकारे आपल्याला बनवायचं नाही आहे, फक्त आपल्याला हे अशा प्रकारे प्लेन बॅटर तयार करायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बॅटर एकदम छान असं आपलं प्लेन झालेलं आहे आणि या ठिकाणी मला अजून थोडंसं दाटसर वाटत होतं, त्यामुळे मी त्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करून आता परत छान असं आता हे मिक्स करून घेते। तर आपल्याला हे बॅटर थोडंसं पातळसरच हवं आहे, जास्त दाटसर वगैरे नको आहे। तर मी तुम्हाला चमच्याने दाखवते की आपल्याला कशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आहे। तर आता हे बॅटर आपण जवळपास अर्धा तास छान असं मुरायला ठेवून देऊ। तर या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता बॅटरसुद्धा आपलं छान असं मुरलं गेलेलं आहे। तर आता त्याला थोडंसं परत मिक्स करू आणि त्यानंतर मी इथे सोबतच एक कढई ठेवली होती। कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं आहे। तेलसुद्धा आपलं छान गरम झालं आहे। तर आता एक एक करून आपण जे चमच्यानेच असे छान असे प्लेन म्हणजेच जे गोळे वगैरे असतात कढी पकोड्यामधले, तर ते ना थोडेसे चपटेच असतात, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे चमच्यानेच जे आहे तर ते बॅटर तेलामध्ये सोडायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पसरट कढईचा वापर केला तर सोबतच तुम्हाला खूप सगळे एकत्रच जे बॅटर आहे तर ते सोबत सोडता येईल। त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही प्लेन कढईचा सुद्धा वापर या ठिकाणी करू शकता। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली जे एक साईड आहे पकोड्यांची तर ती छान अशी झालेली आहे आणि दुसरी साईडसुद्धा मी छान 1 ते 2 मिनटं फ्राय करून घेतली आणि आता आपण हिला काढून घेऊ। तर परत तेल थोडंसं छान असं गरम होऊ दिलं आणि त्यानंतर लगेचच मी दुसरीची बॅच जी आहे पकोड्यांची तर ती मी तेलामध्ये अशा प्रकारे सोडते आहे। तर आपल्याला अशा प्रकारे तुम्हाला जर एक टिप देते, जर आपला जो कोणताही पदार्थ जर बनवायचा असेल तेलाचा किंवा तळून घ्यायचा असेल तर तुम्ही त्याला लोखंडाच्या कढईमध्ये जर फ्राय केलं तर ते तेल जे आहे तर ते आपल्याला थोडंसं कमी लागतं। त्यामुळे तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही शक्यतो लोखंडी कढईचाच वापर करायचा। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता दोघी साईडने सुद्धा ही जी पकोडे आहेत तर हे सुद्धा आपले छान असे फ्राय झालेले आहेत। तर यांना सुद्धा आपण काढून घेऊ। तर या ठिकाणी मी ह्या वाटीने 2 वाटी दही घेतलेलं आहे। तर तुम्हाला ज्या वाटीने दही घ्यायचं असेल त्याच वाटीने तुम्ही पीठ किंवा पाणी असं दोघंही सुद्धा त्याच मेजरमेंटने घ्यायचं आहे। तर त्याच वाटीने मी अर्धा वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तर आपण या ठिकाणी दही आणि पीठ हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर तुम्ही ह्या स्टेजला तुम्ही पीठ आणि दही जे आहे तर हे मिक्सरमधून सुद्धा फिरवू शकता। तर या ठिकाणी आपल्याला लगेचच पाणी यामध्ये ॲड करायचं नाही आहे, कारण की या स्टेजला सुद्धा आपण जर एकदम पाणी टाकलं तर जे आहेत ते गोळे गोळे तयार होतात आणि ते मग टेस्टला व्यवस्थित लागत नाही। त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला दही आणि पीठ पहिले छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पाणी यामध्ये ॲड करू। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित अशा प्रकारे छान गाठी ज्या आहेत तर त्या सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत। आता आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी। तर ह्या ठिकाणी एकही जे लम्स म्हणू शकतात गाठी गुठळ्या तर त्या एकसुद्धा नाही आहेत। तर आपण ज्या वाटीने पीठ आणि दही घेतलेलं होतं तर त्याच वाटीने आपल्याला 4 वाट्या पाणी यामध्ये
ॲड करायचं आहे। तर तुम्ही ज्या वाटीने मेजरमेंट दह्याचं घेणार असाल तर त्याच वाटीने तुम्ही पीठ आणि दह्याचंच प्रमाण घ्या, म्हणजे दही जास्त पातळ, कढी जी आहे तर ती जास्त पातळ दाटसर अशी काही होत नाही, एकदम व्यवस्थित होते। तर ह्याच वाटीने मी 4 वाट्या पाणी यामध्ये टाकून घेतले। आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला परत हे छान असं थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे। तर त्यानंतर आता आपण बनवणार आहोत कढीसाठी मसाला। तर या ठिकाणी मी घेतलेले आहे 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 2 इंच आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। अशा प्रकारे आता आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे। जर तुम्हाला मिरची वाटून घ्यायची नसेल तर तुम्ही कट करून सुद्धा यामध्ये घालू शकता। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे। सोबतच इकडे मी एक कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये 2 पळ्या मी तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा जिरं आणि मोहरी छान फुलू द्यायची आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाव चमचा मेथीचे दाणे आणि त्यानंतर आपण जे हिरवी मिरची आलं लसूणची जी पेस्ट करून घेतली होती तर ती यामध्ये आपण टाकून घेऊ। तर हिरवी मिरची आलं लसूणचा जोपर्यंत वास निघत नाहीत, म्हणजे थोडासा वास त्याला असतो, तर तो वास निघेपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। थोडंसं फ्राय झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा धना पावडर। तर या ठिकाणी धना पावडरने खूप छान अशी टेस्ट येते। जर बाजारामध्ये जो आपल्याला कढीचा मसाला वगैरे मिळतो तर त्यामध्ये हे सगळे पदार्थ असतात। त्यानंतर आपण दही, पीठ, पाणी जे सगळं मिक्स करून घेतलेलं होतं तर ते यामध्ये व्यवस्थित असं टाकून घेऊ। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गॅसची जी फ्लेम आहे तर ती थोडीशी हाय करायची आणि अशा प्रकारे छान आपल्याला हलवत राहायचे। जर तुम्ही ह्या स्टेजला कढी छान हलवली नाही तर ती फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे छान व्यवस्थित मिक्स करतच आपल्याला कढी बनवायची आहे। जर तुम्ही त्यामध्ये असं सोडून दिलं तर ती कढी जी आहे तर ती फुटून जाते आणि मग ती पूर्ण एकाकडे पाणी आणि एकाकडे दही अशा प्रकारे होतं। तर थोडीशी उकळी आली की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ। तर मिठाचं प्रमाण थोडंसं बेतानेच टाकायचं, कारण की आपण पकोड्यांमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली कढी जी आहे तर ती तयार होते। आणि आता असं थोडंसं तर जेव्हा तुम्ही चमचा हलवणार नाही तर त्यामध्ये तुम्ही गॅसची जी फ्लेम आहे तर ती कमी करायची। कढीला थोडीशी 4 ते 5 मिनिटानंतर उकळी आल्यानंतर आपण जे पकोडे बनवून घेतले होते तर ते पकोडे आपल्याला यामध्ये अशा प्रकारे सोडून घ्यायचे आहेत एक एक करून आणि पकोडे टाकल्यानंतर आपल्याला हे परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे पकोडे कढीमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्याला परत 3 ते 4 मिनिटं कढीला छान असं उकळू द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण मग गॅस बंद करणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कढीला खूप छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे आणि पकोडे जे आहेत तर ते खूप जास्त सॉफ्टसुद्धा झालेले आहेत आणि दिसायला सुद्धा खूप मस्त अशी दिसते। तर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाव चमचा हळद आणि सोबतच आपण त्यामध्ये टाकणार आहोत लाल मिरची पावडर। तर या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची वापरलेली असेल तर तुम्ही तिखट जे आहे तर ते फक्त कलरसाठी ॲड करा, किंवा जर तुम्ही हिरवी मिरची टाकलेली नसेल तर चवीला तिखट अशा प्रकारचं तिखट तुम्ही यामध्ये टाकू शकता। तिखट आणि हळद टाकल्यानंतर आपल्याला छान असं हे परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत 2 मिनिटं आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे तर ती चालू ठेवायची आणि छान असं मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून तिखट जे आहे तर ते तिखट आपलं पूर्ण असं कच्चं वगैरे लागायला नको। त्यामुळे आपल्याला असं छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कढी पकोड्याला छान अशी आता उकळीसुद्धा आलेली आहे। तर आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकू। तर कोथिंबीरने याने खूप छान असे दिसतं आपलं। चला तर मग आता हे मस्त असं मिक्स करूयात, कढी पकोडा आणि कोथिंबीर टाकलेली आपण तर ती छान असं मिक्स करू आणि सर्व करूयात। तर या ठिकाणी आपला कढी पकोडा तयार आहे। तुम्ही हा प्लेन राईससोबत किंवा जिरा राईससोबत सुद्धा खाऊ शकता, खूप मस्त असा लागतो राईससोबत। चला तर मग तुम्हाला ही कढी पकोड्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।